सुषमा अंधारे यांच्याकडून चौकशी समितीचा अध्यक्ष बनवण्याची मागणी केली जाते। डॉक्टर सापळे यांच्यावर शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधवांनी आरोप केले आहेत असं अंधारे यांनी म्हटलं। डॉक्टर सापळेंवर आरोप असताना त्यांनी केलेल्या चौकशीला अर्थ राहणार नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। दरम्यान माझी नियुक्ती सरकारने केली आहे, सरकार उत्तर देईल असं डॉक्टर पल्लवी सापळे यांनी म्हटलंय। तर चौकशी लागली म्हणून गुन्हेगार ठरवू नका असं प्रत्युत्तर चिरसाटांनी दिलं आहे। त्यांनी अध्यक्ष बदलला पाहिजे ना, नाहीतर त्या सगळ्या चौकशीलाच अर्थ राहणार नाही। हा फक्त चौकशीचा फार्स होईल। हे फक्त काहीतरी मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं फक्त होईल। ज्यांना खरंच जेन्युइनली या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायचंय त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल। आरोप करण्यात आलेला आहे, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशा व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेले आहेत। माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही। ज्या रक्त नमुन्याच्या फेरफारसाठी येणार आहेत त्यांनीच रक्तातला प्लाझ्मा विकून खाल्ल्याचा आरोप आहे। रक्तातला प्लाझ्मा विकून 13 लाख रुपये त्यांनी त्याच्यातले मिळवले, हा आरोप त्यांच्यावर आहे। आरोप मी केलेला नाही। आरोप ज्या सरकारने ही समिती नेमली त्या सरकार पक्षाच्या आमदार यामिनी जाधवांनी केला आहे। आरोप सभागृहाच्या पटलावर केलेला आहे, चर्चा तिथून झालेली आहे। एक दुसरं असं की स्वतःची कार असताना कार भाड्याने दाखवणे, त्याचं 70-80 लाखाचं बिल वसूल करणे, हाही आरोप त्यांच्यावर आहे। एखादा अधिकारी जर चांगलं काम करत असेल किंवा करायला जर त्याला कॅपेबल वाटला तर त्याची नेमणूक केली तर त्याच्यात काही गैर मानू नका। चौकशी हा भाग वेगळा आहे, या प्रकाराचा तपास करणं हा भाग वेगळा आहे। मग जर असे आरोप करत गेले तर अनेक मंत्र्यावर सुद्धा तो भ्रष्टाचाराचे आरोप आहे, तेही मंत्रिमंडळात राहिले होते ना। काय त्यांना आपण फाशी दिली? म्हणून एखाद्या अधिकाऱ्याला चौकशी लागली म्हणजे तो गुन्हेगार ठरला असं समजण्याचं काही कारण नाही आहे। म्हणून या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लागू द्या आणि त्याच्यामध्ये कृपया करून अधिकाऱ्याला डिस्टर्ब करू नये अशी त्यांना विनंती राहील।